आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय ग, ताटातलं परत का काढली सगळं? जेवायचं नाही होय? मला नको, इच्छा नाही. का? काही झालंय काय? मला माझ्या अण्णादादाची लई काळजी वाटायला ग. तुझ्याशी लग्न होईल असं वाटत होतं, पण तू लग्नाला नकार दिलास. अगं अंबे, मी नकार नाही दिला. ते आशू, अगं मी तुला दोष देत नाहीये. म्हणजे तुझ्याशी झालं असतं तर माझी काळजी मिटली असती ना. पण माझं लग्न झाल्यानंतर त्याची काळजी कोण घेईल ग? त्याला कोण सांभाळेल? आता बघ, मी या घरातनं गेली तर माझा अण्णादादा एकटा पडेल ग. बरोबर आहे तुझं. जो सगळ्यांचा विचार करतो त्याचाच कोणी विचार करत नाही बघ. आपणच त्याच्यासाठी एक चांगली मुलगी शोधली पाहिजे, जी त्याला समजून घेईल, कायम त्याच्या पाठीशी उभी असेल. तुला विद्या मॅडम कशा वाटतात ग? म्हणजे जेव्हा पण विद्या मॅडम समोर असतात ना, तेव्हा जया लय खुश असतोय बघ. आणि दोघांना एकमेकांचे स्वभाव पण माहिती आहेत, आणि त्या या घरात बी राहिलेत तर घर बी ओळखीचं झाले. आणि आमची मम्मी सोडली तर त्यांना सगळ्यांचे स्वभाव आवडतात, होय की नाही? वय, आणि सगळ्यांना बी ते आवडतात. विद्या मॅडमचा स्वभाव कसा आहे हे अण्णादादाला माहितीये, आणि अण्णादादाचा स्वभाव कसा आहे हे विद्या मॅडमना माहितीये. मामी सोडली तर घरात सगळ्यांना विद्या मॅडम आवडतात. त्या इथे राहून पण गेल्यात, म्हणजे तसं त्यांना हे घर ओळखीचं झालंय. आपल्या घरातल्या माणसांचे स्वभाव माहिती आहेत. अंबू, अजून एक सांगू काय? जेवढं मला समजतंय ना, तेवढं विद्या मॅडम असणी बी जयालाही आवडतं असं मला वाटतं. काकू, विद्या मॅडम आहेत काय? आहेत की. ठीक आहे, ये या बसा. चहा कापी काय घेणार? नाही नाही, नको. बर, ठीक आहे. कामाला पडल्यात आलीच. थांबा. हा? ते तुमचं जेवण झालंय काय? नाही अजून. विद्या मॅडम पण जाणार आहेत ना, कामाला पडल्यात. बर, हा ठीक. काय म्हणून आज गोंधळ उडाला, काय कळणच झाले. काय करावं आणि काय नको झाले. जेवण जर मॅडमला तयार नाही मिळालं ना, तर मला लई ओरडणार आहे. हो, नाही ओरडणार. काय नाही ओरडणार, मॅडमला सगळं येत लागते बघा. मी सांगतो तसं केलं तर अजिबात ओरडणार नाही. मला सांगा, काय करायचं जेवणात आज? तांदळाची भाजी बनवते आज. हो, नाही नको. त्यापेक्षा आपण बटाट्याची भाजी करूया. मॅडमला लई आवडते. हे बघ, बटाट्याची भाजी, डाळीची आमटी, चपाती आणि काहीतरी गोड करूया. नको, आधीच लई वेळ झालाय. काकू, मी सांगायलोय ना, आणि काय सांगायचं ते मी सांगतो. हा, मला सांगा, वेळती आणि बटाटे कुठे आहेत? हो, मी सांगतो, ऐका की जरा. काकू, आता तुम्ही थांबा. चला पटपट आवराने तर मॅडम येतील. चला. नमस्कार. हो, नमस्कार. रग्या, अरे पत्रिकेच्या दुकानात कशाला घेऊन आलास? तुम्हाला एक प्रश्न लई पडलेले असतात. ते घेऊन आलायस, कशाला घेऊन आलायस? गप यायचं मायावर ते नाही. अरे पण सांगायला काय जाते? पैसे पडतात काय? बारक्या पोरावानी कुडी घालतोयस मरदा. बर, सांगा. आता बघा नाना, आता सुपारी फुटल्या लग्नाची. त्याच्या पुढची प्रोसेस काय असती? काय? लग्नाची पत्रिका फायनल करणे आणि त्याचं डिझाईन फायनल करणे. तर त्या लग्नाच्या पत्रिकेचं डिझाईन फायनल करायला आपण इथं आलेलो आहे.
मी कसं आहे, आपल्याकडनं लग्नाची तयारी अशी फास्टच चालू करायची, म्हणजे त्या विश्वनाथ आम्हाला काड्या घालायला काय वाव मिळणार नाही. नाकाडावर काठी हाणल्यासारखं कुई करून गप्प बसल मग ते. लय हौस आहे त्याला पुढं पुढं करायची, मध्ये मध्ये बोलायची. शाबास रग्या, शाबास, भारी आयडिया काढलीस. माझा वारस तूच आहेस रे. मग अहो जरा डोक्यावर बर्फ ठेवून विचार करायला शिका माझ्याकडनं आता. हो गुरुजी, शांततेच्या सनदशीर मार्गाने डोक्यालिटी वापरून काड्या केल्यास ध्येय प्राप्ती लवकर होते हे पटलेलं आहे मला. हा, म्हणूनच इथं घेऊन आलोय. मजकूर तुम्हीच द्यायचा आहे पत्रिकेतला. रग्या, एकदा तुझं आणि आंबीचं लग्न होते रे, मग ते विश्वनाथ मामा आणि मी आहे. स्वतःच्या पुरीचं नाव जयाच्या लग्नपत्रिकेत घालायचे स्वप्न बघतोय काय. त्याच एक एक स्वप्न घेऊन त्याला काडी लावत बसतो बघ मी. माझ्या पोराच्या मार्गात काठी पेरतोय. रंगराव जेधे म्हणतात मला. सोडत नाही मी. भाग्यश्री, काय चाललंय हे? भाग्यश्री, तुलाही कळत नाही? घरी आलेल्या पाहुण्यांना असं कामाला लावतात? बघा, मी बोलले होते का नाही मॅडम ओरडणार म्हणून. तुम्ही त्यासनी कशाला ओरडालेत? खरं तर मी त्यांना सांगितलं, मॅडम तुम्हाला आवडलं नाही का मी असं न विचारता इथं आलेलं? अगं, असं काहीच नाहीये. तुम्ही जा, बाहेर जाऊरा. अगं, असं काय म्हणतेस तू? हे घरही तुझंच आहे, म्हणजे ऍटलिस्ट माझी पोस्टिंग इथे असेपर्यंत तरी तू या घरात कधीही हक्काने येऊ जाऊ शकतेस, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण प्लीज बाई, ही अशी कामं वगैरे नको करूस. हे बघ, आता जर गावातलं इथे कोणी आलं आणि त्यांनी तुला असं काम करताना बघितलं तर काय म्हणेल? या तहसीलदार बाई बघा, नरसिंगपूरचे कर्तृत्ववान सरपंच जयदेव राजे शिर्केंच्या बहिणीला अशा घरात कशा कामाला लावतात म्हणून. विद्या मॅडम, अहो असं काय नाही. हा, एक सांगू का तुम्हाला, हे राजकीय आणि सरकारी लोकांचं असंच असतंय बघा. जरा काही झालं की यांची पदं आडवी येतात, पण मग माणुसकीची नाती विसरून कसं चालेल? विद्या मॅडम, मी एक मैत्रीण म्हणून तुमच्या इथं येऊ शकत नाही काय? अगं, असं का म्हणतेस अंबिका? तर चाल, मी इथं तुमच्या घरी जेवण बनवायला का आले असं विचारा. का? कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, जन्मभर माझ्या अन्नदात्यासाठी जेवण बनवावं. अंबिका, अंबिका, ए अंबिका. अगं, कुठे लक्ष आहे तुझं? किती हाका मारल्या तुला? काय झालं? काय नाही, काय नाही विद्या मॅडम. विद्या मॅडम, तुम्हाला माहितीये, तुम्ही त्या दिवशी आमच्या घरला आलतात, मी तुम्हाला जेवायला बोलवलं आणि मामी तुम्हाला लई काय काय बोलली. तुम्ही आजपर्यंत आमच्या घरात आलात आणि तुम्हाला काय मिळालं? फक्त अपमान. त्याचं मला लई वाईट वाटलं बघा. तुम्ही तिथनं न जेवता निघून आला. तुमचं मन लई दुखावलं असेल ना? बरं मग? हे बघा, मी त्या दिवशी तुम्हाला माझ्या हातचं जेवायला बोलवलं, पण तुम्हाला तिथं जेवायला मिळालं नाही. मग मी असं ठरवलं की मी स्वतःच्या हाताने तुम्हाला इथे जेवण बनवून घाललं. म्हणून मी इकडे तुमच्या घरला जेवण बनवायला आलो. तुम्हाला असं मी इथे जेवण करायला आलेलं आवडलं नाही काय? तसं काही नाहीये. कर तू जेवण, पण एका अटीवर. अट?
अहो, ती आणि कसली? हे बघ, तू इकडे स्वयंपाक बनवत असताना मी सुद्धा इथेच उभी राहणार आणि तू काय काय कसं कसं करतेस ते सगळं मी बघणार. अगं त्या निमित्ताने माझी सुद्धा किचन मधल्या 4 गोष्टींची ओळख होईल ना. अहो, विचारताय काय विद्या मॅडम? या की. हे उपयोग नाही याचा. झालं, अख्खं दुकान दाखवून झालं. आता एक पण डिझाईन राहिलं नाही माझ्याकडे तुम्हाला दाखवायला. हा मग तयार करा नवीन डिझाईन. असं डिझाईन तयार करा की अख्ख्या नरसिंगपुरात ते कोण करता कामा नाही. हा डिझाईन करता येईल, पण जरा खर्चिक आहे. खर्चाची कशाला काळजी करताय तुम्ही? पैशाचं टेन्शन नका हो घेऊ. मग तर झालंच. मग तुम्ही सांगा, तुम्हाला कसं पाहिजे तसं डिझाईन करून देतो. नाना तुमच्या डोक्यात काय पॅटर्न आहे काय? रग्या, आपण ती शाही पत्रिका तयार केली तर खाली तेव्हा असते का नाही? वर एक दांडी, खाली एक दांडी, मध्ये अख्खा मजकूर, त्याला गोंडे लावलेले बाजूनं, आणि ते किती पिसळ करा त्याची सुरळीच होत्या. करूया अशी? हो नाना, कुठल्या जमान्यात आहे तुम्ही? इसवी सन पूर्व काळात वर्तमानात या जरा. राहिलं, मी काय बी सांगितलं तरी तुला ते जुनच वाटणार. तूच सांग तुला पाहिजे ते डिझाईन. बर, माझ्या डोक्यातलं डिझाईन सांगतो. हे बघा दादा, माझी पत्रिका आहे की नाही, त्याला अशा 4 बाजूंनी बारक्या नाजूक घंटा लावा. म्हणजे पत्रिका उघडताना त्याचा असा मधुर किनकिनाट कानावर पडला पाहिजे. आणि पत्रिका उघडल्यावर असं एक भलं मोठं बदाम दिसायला पाहिजे. त्याच्यात बाण घुसलाय. बदामाच्या या साईडला माझा फोटो, या साईडला माझ्या होणाऱ्या बायकोचा फोटो. बाकी मुहूर्त, स्थळ, काळ, वेळ, हळद समारंभ ह्याचे डिटेल आम्ही तुम्हाला देऊ. त्या छापा. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पत्रिका उघडताना घंटेच्या नादाबरोबर माग सनईचा आवाज सुद्धा ऐकू यायला पाहिजे. अशी पत्रिका छापा. वा वा रग्या, कसला भारी प्रेमवीर झालायस रे तू. असली पत्रिका नुसत्या नरसिंगपुरात नव्ह, अख्ख्या जिल्ह्यात कधी कोणी बघितली नसेल. मग तू म्हणजे प्रेमात असा बुडलायस अखंड. नाना तुम्ही पण. बरं दादा, हे घ्या ऍडव्हान्स. 10,000 आहेत. पत्रिकेच्या डिझाईनच्या कामाला लागा. 1 तासात पत्रिका रेडी झाली पाहिजे. 1 तासात? अहो पण कसं शक्य आहे? मग 1.5 तास घ्या, पण पत्रिका रेडी व्हायला पाहिजे. आणि आता नरसिंगपुरात कुठल्या पण पत्रिकेची ऑर्डर घ्यायची नाही. चला चला कामाला लागा. घंटा शोधायला सुरुवात करा. चला. आणि महत्वाचं म्हणजे जरा एशी बसवा. दिलाय 10,000 ऍडव्हान्स. करा बुक. ठीक आहे, सावकाश. कसं झालंय सांगा. कमाल, काय कमाल बनवलंयस ग तू. सुगरण आहेस की अगदी. माझ्या अण्णादादाला पण असं चवीचं लागते. अगं ऍक्च्युली मी पण चवीच खाणारी आहे, पण मला जेवणच बनवता येत नाही. अहो, माझ्या अण्णादादाला बी येत नाही. मग कसं व्हायचं? म्हणजे हा म्हणजे हे बघा, प्रत्येकाला जेवण करता यायलाच पाहिजे ना. अहो, उद्या त्याचं लग्न झालं आणि त्याला तुमच्यासारखी जेवण न करता येणारी बायको मिळाली तर मग अवघड आहे ना. अगं पण त्यांना जेवण न करता येणारी बायको का मिळेल? उलट त्यांना चांगलीच कोणीतरी मिळेल. नाही, हे तुमचं मत झालं, पण मला तर माहितीये तुम्हाला जेवण करता येत नाही ते. मग लग्न झाल्यानंतर सासरच्यांचं काय? त्यांनी काय जेवायचं? हे बघ अंबिका, प्रत्येक मुलीला जेवण बनवता आलंच पाहिजे असं काही नियम नाहीये. आणि माझं म्हणशील तर मी नोकरी करते, एक पूर्ण तालुका सांभाळते.
त्यामुळे माझ्यावर जबाबदाऱ्या पण खूप मोठ्या मोठ्या असतात ग. आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून घरी येईपर्यंत मी इतकी थकून गेलेली असते की आल्यावर जेवण कधी बनवणार. आणि मग आजपर्यंत जे काम कधी केलेलंच नाहीये ते आता असं अचानक तरी कसं येईल. म्हणजे समजा तुम्हाला जेवण नाही करता आलं आणि तुमच्या नवऱ्याला बी जेवण नाही करता आलं, तुम्ही दोघे पण उपाशी? ते पुढचं पुढे बघता येईल. माझं सोड, पण तुझ्या सासरकडच्यांची मात्र मजा आहे हा. म्हणजे बघ ना, त्यांच्या घरात एक सुगरण सून येते, त्यामुळे तू त्यांना असंच रोज छान छान नवीन नवीन पदार्थ बनवून खाऊ घालशील ना. ते जाऊ दे. विद्या मॅडम, अहो माझं कौतुक करताय बरोबर, मग तुम्ही सासरी गेल्यानंतर तुमच्या सासरकडच्यांनी पण तुमचं कौतुक केलं पाहिजे ना. आपण एक काम करूयात, मी तुम्हाला एकदम चमचमीत जेवण बनवायला शिकवेन. मला सांगा, तुम्ही कामावरून आलात ना की डायरेक्ट आमच्या घरला यायचं. हा, मी तुमचं जेवणाचा क्लास घेईन. असं तसं नाही, चांगलं कोल्हापुरी पद्धतीने जेवण शिकवीन. मला सांगा, तुम्ही म्हणजे साधारण कधी येताय घरी? हे बघ, माझं ऑफिस एक 5:30 पर्यंत सुटतं. मग सगळं आवरून निघायला 10 मिनिटं लागतात. तिथून मग घरी येईपर्यंत एक 6, 6:15 वाजतात. बेस्ट झालं. तर मग कामावरून तुम्ही सुटला का डायरेक्ट आमच्या घरला यायचं. आजपासून मी तुमची टीचर. हा, आणि वय तुम्हाला सांगू का, आजी काय म्हणती? आजी असं म्हणती का जर नवऱ्याला खुश ठेवायचं असेल तर त्याच्या जिभेचे चोचले पुरवायला लागतात. म्हणजे त्याला खुश करण्यासाठी त्याच्या हृदयाचा मार्ग हा पोटातून असतोय. ठरलं तर मग आजपासून तुम्ही आमच्या घरला यायचं. मी तुम्हाला रोज जेवण शिकवणार. येस, नक्की येईल. ठरलं. मंग्या हो, काय करायलायस? हे झाडू मारतोय जरा. त्या दाढीच्या प्रसंग झाडू मारायलायस? नाही, हे आपले जाळे झालेत ना घरातले, ते जाळ्या काढतो. आवर पटापटा पटापटा. पटापट कसं, हळूहळू केल्यावर होतंय सगळं. पटापट केलं काय होत नाही. दिवसभर उत्सव हुंदडायला पाहिजे. हुंदडायला पाहिजे. डबल ढोलकी वाजते इथं. आतून ती आजी आणि बाहेरून मामा. काय म्हणलं? काय 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 नाही, तुम्हाला कुठं काय बोलते काय नाही. बरं, हे आवडलं की फोटो पुसून घे. होय, अरे काय करायला लागले मंग्या? झाडू. अरे तू गडबडीनं कुठे निघालायस? हा, ते जरा समजा पंचमंडळाने जरा जाऊन भेटून येतो. का? ते कसं आहे, पंचायत समितीकडनं शेतकऱ्यांसाठी योजना आल्यात. त्या जर मिळाल्या तर आपल्या शेतकऱ्यांसाठी चांगलंच आहे. म्हणून जरा प्रयत्न चालू आहेत. विद्या मॅडम खास जातीनं लक्ष घालतायत. त्याच्यासाठीच ते एक निवेदन तयार करायचंय म्हणून चाललो. आलोच. अण्णा दादा थांब. सर की बाजूला. काय का? अरे ही दिवा लावायची वेळ आहे आणि तू या टायमाला बाहेर कुठं चाललायस? नाही, हिथंच थांबायचं. संध्याकाळच्या वेळेला कसं लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि मग घरच्या करत्या पुरुषानं तिचं स्वागत करायचं असते. आणि अशा वेळेला तू घराच्या बाहेर जाणारच वय? नाही, हिथंच थांबायचं. अगं अंबू, काय ती नाटक? अगं काय म्हातारी असल्यासारखी त्याला अडवायला लागलीस? हा, काय चुकीचं बोलली ती? बराबरच बोलायला लागले. ह्या टायमाला घरात माणसं परत येतात, त्या टायमाला ह्यो बाहेर चाललाय. ए जया, तू कुठं जायचं नाहीस, थांब. जया, मी काय म्हणतो, अरे विद्या मॅडमच्या बरोबर उद्या सगळं सविस्तर बोलूया की. आणि ते निवेदनाचा काय मजकूर का काय आहे ना, ते त्यांच्या समोरच लिहूया, म्हणजे बरं पडेल. अरे ए थांबा थांबा थांबा. अण्णा दादा, मामा, आजी, मी तुम्हाला काहीतरी विचारणार आहे, पण तुम्ही संध्यानी त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. अरे पण काय विचार नाही ते तरी सांग. होय मामा,
हे बघ, विद्या मॅडम बद्दल तुमचं काय मत आहे? आता मधनच काय हे नवीन? तिच्याबद्दलचं मत विचारायला ती काय आमदारकीच्या निवडणुकीला उभी आहे वय? अगं ती हायच चांगली म्हणून विचारायला ती. माझं मत तिच्याबद्दल चांगलंच आहे. विद्यासारखी पोर शोधून बी सापडायची नाही. होय, गुणवान आहेत, प्रेमळ आहेत, आणि विशेष म्हणजे तहसीलदार असून सुद्धा त्यांना कसला बी गर्व नाही बरं का. हा, आणि म्हणजे पदाचा माज बी नाही, एकदम साध्या सरळ. आपल्याला म्हणजे आपल्या जयाला लई टायमाला मदत केली आहे तिने. होय अण्णा दादा, तुझं विद्या मॅडम बद्दल काय मत आहे? अगं काय असणार आहे, चांगलेच आहेत की. एकतर त्या एवढ्या शिकल्या सवरलेल्या आहेत, हुशार आहेत. मुळात त्यांना माणसांची जाण आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या गावासाठी केवढं काय काय केलंय त्यांनी, आणि अजून बी करायची इच्छा आहे. आणि मी तर म्हणतो, विद्या मॅडमांसारखे सरकारी अधिकारी असतील तर आपल्या तालुक्यातल्या छोट्याशा छोट्या गावात बी विकास होईल, आहे का नाही? बरं, छान. आता तुम्ही समजांनी आज जावा. म्हणजे तुमच्या समध्यांसाठी काहीतरी खास गोष्ट आहे. खास गोष्ट म्हणजे? मामा, आजी, मामे, ए मंग्या, तुम्ही समध्यांनी आज जावा. बर बर, चल. चला इधर. आंबो, मम्मी या इकडे. अगं या इकडे. मला एक सांग, त्या आंबीचं नक्की काय चाललंय? विद्याचा अचानक कसा काय पुळका आला तिला? मला काय माहिती. तू काही लपवत नाहीस ना माझ्यापासून? मम्मी तुझं डोकं फिरलंय का? मला काही माहित असतं तर सांगितलं नसतं का? हा, हे तर सांगायचं मला. मला जर का नंतर कळलं ना तुझ्यात आणि आंबीमध्ये काहीतरी शिजत होतं तर लक्षात ठेवा. काल अंबिका आपल्याला विद्या मॅडम बद्दल जे बोलत होती त्यामुळे तर मम्मी असं विचारत नव्हती ना. तसं असेल तर चांगलंच आहे म्हणा. जयाला विद्यासारखी चांगली मुलगी मिळाली तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही दुसरी. पण नक्की आंबीच्या डोक्यात काय चाललंय?